कळंब तालुक्यातील दोनोडा येथे थरार, कुऱ्हाडीने सपासप वार करून युवकाची निर्घृण हत्या. पूर्व वैमनस्यातून बाप लेकाने पाडला शेजाऱ्याचा मुर्दा, गावात खळबळ. पूर्व वैमनस्यातून शेजारीच राहणाऱ्या एका युवकावर अंगात सैतान संचारलेल्या बाप लेकाने कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. ही रक्तरंजित घटना दोनोडा गावात मंगळवारी सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दत्ता केशव चौधरी वय वर्ष 33 राहणार दोनोडा असे मृत युवकाचे नाव आहे. तर मारुती कर्लुके वय वर्ष 55 आणि त्याचा मुलगा आशिष मारुती कर्लुके वय वर्ष 33 अशी आरोपी बापलेकाची नावे आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सन 2020 मध्ये आरोपी आणि मृतक दत्ता चौधरी यांच्यात वाद झाला होता. त्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला सुरू होता. ही जुनी केस सध्या न्यायालयाच्या बोर्डावर आली होती. आरोपी आशिष हा पोलीस भरतीची तयारी करत असल्याने या केसमुळे नोकरीत अडचण येऊ नये म्हणून तो आणि त्याचे वडील दत्तावर तडजोड करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते. मात्र दत्ताने तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे त्यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक उडत होती. याच रागातून मंगळवारी सकाळी 9:15च्या सुमारास बापलेकाने धारधार कुऱ्हाडीने दत्तावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दत्ताचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पिता ताब्यात, मुलगा पसार. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतकाचे वडील केशव चौधरी वय वर्ष 55 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पिता मारुती कर्लुके याला ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी आशिष कर्लुके हा घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. पसार आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली.